नमस्कार बालमित्रांनो, कसे आहेत सगळे तुम्ही? मजेत आहेत? काय अभ्यास वगैरे कसं काय चालू आहे? व्यवस्थित चालू आहे ना? करताय ना सगळे? मी जे व्हिडिओ पाठवतोय ते सगळे तुम्ही पाहताय, ऐकताय? छान. तर मुलांनो, आज आपण एका अतिशय जिद्दी मुलीची, जिद्दी, कष्टाळू, मेहनती अशी मुलगी, तिची गोष्ट ऐकणार आहोत. फार सुंदर आहे, तुम्हाला आवडेल. की कष्ट केल्याने, मेहनत केल्याने, कोणत्याही गोष्टीचा सराव केल्याने आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळतं. तर अशी जी एक मुलगी आहे की तिनं अतिशय कष्टानं, मेहनतीनं आपल्या स्वतःचं, आपल्या गावाचं आणि आपल्या देशाचं नावसुद्धा उज्ज्वल केलेलं आहे. ती सावरपाडा एक्सप्रेस नावाने ओळखली जाते. कोण आहे ही मुलगी? ती आहे कविता राऊत. काय नाव आहे तिचं? कविता राऊत. संतोष साबळे यांनी या कविताविषयी तिची गोष्ट सांगितलेली आहे. ती आपण सर्वजण ऐकूयात. पाठ नंबर 8 वर हा पाठ आहे. पाठ क्रमांक 4, सावरपाडा एक्सप्रेस, कविता राऊत. मी वाचतोय धडा. तुमचं सर्वांचं लक्ष आपल्या पुस्तकात असलं पाहिजे. रेडी सगळे? ओके. दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराळा. पाण्यासाठी वणवण करणे हा रोजचा दिवस. अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच. अशा खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते. असाच एक डोंगरदऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा. पाण्याच्या शोधासाठी तिथे मैलोन मैल भटकंती करावी लागे. त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायांनी चालणारी, लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी. तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडाचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली. या आंतरराष्ट्रीय धावपटीचे नाव माहितीये तुम्हाला? तिचं नाव आहे कविता राऊत आणि त्या पाड्याचं नाव आहे सावरपाडा. हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. कविताचे बालपण निसर्गाच्या सान्निध्यात गेले. तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकावली. लागोपाठच्या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजे सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. चीन मधील गुआंगझू येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्ण पदक अवघ्या सेकंदाने हुकले. प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली. आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला. अवघ्या 4थी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दांनी कविताला आजवर अनेक कठीण प्रसंगी आधार दिला आहे. कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. पण कविताचे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमात्रा यांना फारशा तीव्रतेने त्यावेळी जाणवले नाही. कविताच्या पायांमधील चमकदार पूड हेरली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. त्यांनी कविताच्या आई वडिलांची मानसिकता तयार केली आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे, कारण लहानपणापासून अनवाणी धावण्याचीच तिला सवय होती. विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमितपणे करून घेतला. हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते, तसे तिच्या बाबतीत झाले. गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला. पुढे मग नाशिक येथे सराव आणि हर्सुल येथे शिक्षण
अशी कसरत कविता करत होती. कविताची ही ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वी साठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. ती राहणार कुठे हा कविताच्या आई वडिलांना पडलेला प्रश्न विजेंद्र सिंग यांनी सोडवला. 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्षे ती त्यांच्याच घरी राहिली. स्वतःचा एक मुलगा आणि एक मुलगी असलेल्या सिंग आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला. तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश. एका पाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले. कविताच्या यश हर्सुल सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली. आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही, तर संपूर्ण हर्सुल परिसराची हीच भावना आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सुल सावरपाडा येथे जणू काही दिवाळीच साजरी झाली होती. स्पर्धेत जयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामाला गुंतला होता. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकीभोवती निर्माण झालेले वलय, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा यामुळे आपली लेक लई मोठी झालीये याचे समाधान तिच्या आईच्या डोळ्यांमध्ये सहज वाचता येत होते. कविता बंगळुरू येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी फोनवरून बोले. यावरून या मायलेकीचे गहिरे नाते दिसून येते. कविता सांगते, आईशी बोलल्यावर मनाला वेगळं समाधान वाटतं. दिवसभरात जे झालं ते सर्व मी आईला सांगते. माझ्या त्रासाला तिला काही सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहतं. कविता हळवी आहे. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. बापलेकीच्या नात्यातील वीणही तितकीच गहिरी. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायांमध्ये मोठेपणी इतके बळ येईल असे तिच्या आईवडिलांना कधी वाटलेच नव्हते. कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यात विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहोचू शकले नसते. गेल्या काही वर्षांपासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. घरचे सण समारंभ उत्सव यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते. बंगळुरूच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीच्या अजून एका गोष्टीपासून दूर राहावे लागेल. ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. नागली म्हणजे नाचणी. कवितामुळे आज सर्वदूर पसरले आहे. कविता तिथल्या मुलामुलींसाठी आदर्श ठरली आहे. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. पी.टी. उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून ते आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो. आपले जीवन आपणच घडवतो. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती ही महत्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नाही. कविताचे इतर झगमगाटी गोष्टींकडे लक्षही नसते. खेळाचा सराव चालू असतानाच
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. हे शब्द माझ्या पाठी म्हणायचे ना. बघा, दुर्गम, जाण्यास कठीण. दुर्गम म्हणजे जाण्यास कठीण. प्रतिकूल, कठीण, अवघड. प्रतिकूल म्हणजे कठीण, अवघड. पाडा, पाडा म्हणजे आदिवासींची वस्ती. पाडा म्हणजे आदिवासींची वस्ती. अनवाणी, अनवाणी म्हणजे पायात चप्पल नसणे. अनवाणी म्हणजे काय? पायात चप्पल नसणे. दबदबा, दबदबा म्हणजे दरारा, म्हणजे भीतीयुक्त आदर. दिलासा, दिलासा म्हणजे धीर. दिलासा म्हणजे धीर. कणखर, कणखर म्हणजे काटक. कणखर म्हणजे कसं? काटक. दाम्पत्य, दाम्पत्य म्हणजे पती पत्नी जोडी. पती पत्नी जोडी, त्याला दाम्पत्य म्हणतात. प्रचिती, प्रचिती म्हणजे अनुभव. प्रचिती म्हणजे अनुभव. गहिरे नाते, गहिरे नाते म्हणजे घट्ट नाते, अतिशय जवळीक. नागली, नागली म्हणजे नाचणी. एक धान्य, आदिवासी भागामध्ये आदिवासी लोक करतात हे धान्य, नाचणी. कसूर, कसूर म्हणजे चूक. कसूर म्हणजे काय? चूक. म्हणजे कामात कसूर करायची नाही म्हणजे चूक करायची नाही.